आलं का रेडी का? चला ओल रोल. भाऊ 5 तासाच्या पेक्षा जास्त उशीर झालाय अपेक्षित वेळेनुसार. हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे, कारण मुळामध्ये तुम्ही जर बघितलं असेल की ज्या उमेदवारांवरती आक्षेप घेतलेले हे सर्व रेकग्नाइज पार्टीचे सभासद आहेत किंवा सदस्य आहे, सन्मान्य सदस्य. मी समजू शकतो का एक अपक्ष आहेत, त्यांनी एका दुसऱ्या पार्टीला हा बॅलेट दाखवलं किंवा त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केलं किंवा जे काय आरोप आहेत ते केलं. हा रेकग्नाइज आहे म्हणजे तो त्याचा मुळामध्येच अधिकार आहे की त्यांनी त्याच्या असलेल्या रिटर्निंग ऑफिसर किंबहुना नेमलेला जो प्रिसाइडिंग ऑफिसर असेल किंबहुना त्यांचा जो प्रतिनिधी असेल त्याला दाखवणं अपेक्षित आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट हे लक्षात घ्यायला पाहिजे, त्यांनी काय बॅलेट त्यांच्या हातात दिलं नाही का जेणेकरून तो टॅम्पर करू शकतो. रेकग्नाइज पार्टीचा माणूस ज्यावेळी एकमेकांना करत असतो त्यावेळी असे कुठच्याही नाही. जेवढे काही जे लॉज आहेत किंवा जेवढे काही ज्या घटना या अगोदर पण आपण जर पाहिलं असेल, क्रॉस वोटिंगला धरून आहे ही गुप्तता होता कामा नये. आपल्या असलेल्या ज्या पार्टीतून तुम्ही रेकग्नाइज पार्टीतून निवडून येता त्यालाच तुमचं मत देणं गरजेचं आहे किंवा त्याचा व्हीप पाळणं महत्त्वाचं आहे. ही त्याच्यातली तरतूद आहे. दुर्दैवाने अशी कुठचीही गोष्ट झालेली नाही आहे. जे नेहमी दावा किंवा संध्याकाळपासून जे आरोप केला जातो आहे गुजरातमध्ये असं झालं, गुजरातमध्ये हा क्रॉस वोटिंग झालेलं आहे. तर मुळामध्येच ह्या आरोपाला काही तथ्य नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आरोप ज्यावेळी होत होता त्यावेळेस त्यांना मतदान दाण्यासाठी ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे होतं. मतदान झाल्यानंतर बॅलेटच्या बॉक्समध्ये गेल्यानंतर हा आरोप दुर्दैवाने केलेला आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे आरोप ज्यावेळी त्यांनी रिटर्निंग ऑफिसर असेल किंवा आरोप ज्याला आपण म्हणतो प्रिसाइडिंग ऑफिसर असेल त्यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी एक डिसिशन दिलेलं आहे. त्या डिसिशनला मी समजू शकतो का चॅलेंज त्यावेळी झाला असता केंद्र आयोगांकडे आणि त्याला स्थगिती मिळाली असती तरी आम्ही समजू शकतो, पण तसंही झालेलं नाही. सर्व निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता केंद्राकडे हे पाठवून घेऊन आणि हे काउंटिंग जे थांबवलेले आहेत ह्याच्यातूनच हे स्पष्ट होतं आहे की कुठेतरी विजय हे आपला झालेला नाही किंवा जे मताची जी एकंदरीत आखणी आहे किंवा मताची जी एकंदरीत जी मांडणी जी त्यांची होती ती कुठेतरी व्यवस्थित झाली नाही आणि महाविकास आघाडी निवडून येते किंवा त्याचे उमेदवार निवडून येतो आहे म्हणून हा अकस केला जातो आहे का, हा मूलभूत प्रश्न आहे. परंतु आम्हाला आत्मविश्वास आहे की निवडणूक आयोग ह्याला कायदेशीर रीतीने या सर्व प्रक्रिया पार पाडावं लागेल, कारण शेवटी त्यांच्याकडनं न्याय मिळेल ही आम्हाला अपेक्षा आहेतच आहे. पण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की त्यातून जर काही झालं नाही तर पुढच्या देखील पावलं नाईलाजाने प्रत्येक पार्टीला जो उचलण्याचा अधिकार आहे, घटनेने दिलेला जो अधिकार आहे किंवा त्या उमेदवारांना तर आहेतच आहेत, पण उमेदवाराच्या व्यतिरिक्त जे लोकप्रतिनिधीवरती आरोप केलेले आहेत त्यांच्याहीबद्दल एक संशयाचं वातावरण किंवा राज्यभरामध्ये एक बदनामीचं वातावरण जे केलं गेलेलं आहे त्यांनाही देखील तो अधिकार आहे, त्याचाही कदाचित योग्य वापर केला जाईल. आम्हाला अशी अपेक्षा आहे, मला आता जी मिळालेली माहिती आहे की अर्धा तासामध्ये कदाचित त्यांचा निर्णय होईल असा एक संकेत मिळतो आहे आणि म्हणून आम्ही वाट बघतो आहे. सर्वजणांनी आमचे आजही अनिल देसाईजी, अनिल परबजी आता काही काळासाठी बाहेर गेलेत, पण बाकी सर्व विनायक राऊत असतील इतर सर्व सन्मान्य सदस्य अजूनही बसून आहेत. तसेच इतर पक्षाचे सुनील तटकरेजी असतील त्यांचे सन्मान्य सदस्य हे देखील तिकडे बसून आहेत. राजन विचारे असतील किंवा जे काही प्रिसाइडिंग ऑफिसर दिले आहेत मिलिंद नार्वेकरपर्यंत. ह्याचा अर्थ असा आहे की हे काउंटिंग सुरू होईल याच अपेक्षेतून आम्ही थांबलेलो आहोत आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की आम्हाला न्याय मिळेल आणि हे जर न्याय मिळाला नाही तर पुढचे नाईलाजानी पावलं जे काही नियमाने घटनेने आम्हाला दिलेलं आहे त्या दृष्टिकोनातून पण देखील त्याची लागली तर ते देखील माननीय आमचे सर्व पक्ष प्रमुख आहेत त्याच्याबद्दल योग्य तो निर्णय घेतील. भाऊ हिंदी में जानना चाहेंगे कि अब 6.5 घंटे का वक्त हो गया, क्या लग अगर आप पूरी घटनाक्रम को अगर हम देखेंगे तो एक मैं आपको स्पष्ट करना चाहता हूं कि जितने भी सन्मान्य सदस्य के ऊपर आरोप किया है ये रिकग्नाइज पार्टी के सन्मान्य सदस्य, ये कोई अपक्ष नहीं है, ये उनका मूलभूत अधिकार है और जो अमेंडमेंट हुई है अमेंडमेंट के तहत अपना बैलेट वो अपने जो आरओ है या अपने जो प्रिसाइडिंग ऑफिसर है जो उन्होंने जो वहाँ पे नेम के दिया है उनको दिखाना कर्म प्राप्त है. मैं समझ सकता हूँ कि उन्होंने बैलेट उनके पास खाली दिया, उसमें कुछ टैंपरिंग हुआ, 2 आरोप हुआ. मैं समझ सकता हूँ कि उन्होंने बैलेट हाथ में लेकर कुछ किया, उसमें समझ सकता हूँ, लेकिन कोई भी इन तीनों चीज़ों के ऊपर नहीं है. दुर्दैव की बात है कि जो दाखला गुजरात का दिया जा रहा है उसमें क्रॉस वोटिंग हुई है. एक इंडिपेंडेंट या कांग्रेस ने दूसरे को वोट दिया, ये इस तरह का वहाँ पे होने के बाद उनको इनवैलिड किया गया है. दूसरी महत्व की बात ऐसी कि जब ये प्रोसेस शुरू थी तब वो रोक सकते थे. अपना वोट कास्ट करने के बाद सीक्रेट अपने जो बैलेट पे के बॉक्स के अंदर जाने के बाद ये आक्षेप क्यों लिया गया, कितने वक्त में लिया गया, ये सब प्रोसीडिंग्स में आएगी.
और ये सब चीज़ें होने के बावजूद भी लास्ट काउंटिंग तक के इन्होंने क्यों रोकने का काम किया। तभी अगर वो निवडणूक मुख्य आयुक्त के पास जाते थे और अगर वहाँ कोई स्थगिति रहती थी या वहाँ उसकी चीज़ की चर्चा होती थी तो भी एक सवाल होता था। और महत्व की बात ऐसी है, एक बार बैलेट बॉक्स में जाने के बाद जो बैलेट होता है उसमें आधा स्टैम्प इधर और आधा स्टैम्प आधे बैलेट पे होता है। ये सब चीज़ों को देखते हुए एक प्रश्न चिन्ह निर्माण हो सकता है, घटनात्मक एक पेज निर्माण हो सकता है। लेकिन हमको अपेक्षा है कि जल्द से जल्द ही मुख्य निवडणूक आयोग इसके बारे में उचित निर्णय लेंगे। अगर और क्योंकि उनको भी लेने के वक्त एक प्रेसिडेंस हो जाएगा, क्योंकि कल कोई भी आरोप करेंगे और कोई भी अगर इस तरह की प्रक्रिया इतने घंटे रुका है तो एक केस लॉ हो सकता है। हमको अपेक्षा है कि वो कायदे के तरतूद के अनुसार न्याय देंगे। अगर वो नहीं होता है तो घटनात्मक जो हमारी जो बाकी की चीज़ें जो हमको मिला हुआ अधिकार है, सिर्फ हमको नहीं, उम्मीदवार को नहीं, पार्टियों को नहीं, लेकिन उन सन्मान्य सदस्यों के ऊपर जिनके ऊपर आरोप किया है, सब विकल्प हमारे लिए खुले हैं। सर, मराठीमध्ये विचारतो की सर्व जे उमेदवारांनी किंवा ज्या आमदारांनी आपलं मत जे आहे ते बॅलेट बॉक्समध्ये टाकलेलं आहे, जर आक्षेप तुमच्या बाजूने घेतला त्यांच्या दोघांपैकी कोणाचा जरी आक्षेप मान्य झाला तर त्या बॅलेट बॉक्समधले ते जी मतं असतील ती ओळखणार कशी? हेच तर मी म्हणलं आहे की बा आज समजा जर त्यांचा हे खरं तर आक्षेप आम्हाला घ्यायची गरज पण नव्हती, पण ज्यावेळी हा आक्षेप आल्यानंतर मग आमच्याही काही लोकांना हा प्रश्न होता का मूलभूत जे व्यक्तीच्याबद्दलची जी आक्षेप आहे तर आम्ही पण तो देखील दावा दिलेला आहे की जेणेकरून फेअर इनफ व्हायला पाहिजे आणि म्हणून आम्ही तो दिलेला आहे। पण जसं मी सांगितलं की घटनात्मक या सर्व गोष्टीकडे मुख्य निवडणूक आयोगाने बघायला पाहिजे। असा कुठचाही पेज किंवा निर्णयाच्या माध्यमातून केस लॉ होता कामा नये, ही दखल देखील त्यांना घ्यावी लागणार आहे। आम्हाला अपेक्षा आहे की आम्हाला न्याय मिळेल। सचिन भाऊ 2017ला जसे अहमद पटेल जिंकले लोक त्या ह्याच्यामध्ये हे जे क्रॉस वोटिंग होतं हे क्रॉस वोटिंग नाही आहे। क्रॉस वोटिंग होणं वेगळं, बॅलेट म्हणजे कोणाच्या हातातमध्ये देऊन त्यांनी बॅलेटमध्ये काय लिहिणं किंवा छेडछाड करणं ही वेगळी गोष्ट आहे। पण गुजरातची किंवा तिकडची घटना आणि ह्याची घटनाची तुलना अजिबात होऊ शकत नाही।